ते पचायला जड होत जात. पण हे सगळं मी का सांगतोय, हे सगळं मी याच्यासाठी सांगतोय की रोज पोहे खाण्याची ज्यांना सवय असेल किंवा भरपेट पोहे खाण्याची ज्यांना सवय असेल त्यांना हे लक्षात येईल की पोहे खाल्ल्यानंतर आपल्याला मोठ्या प्रमाणात गॅसेस होतात, अजीर्ण व्हायला लागतं, पोहे पचत नाहीत व्यवस्थित. त्याचप्रमाणे आम्लपित्त देखील होते. आणि त्याच्या उलट असं सांगेन की ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे किंवा अजीर्णाचा त्रास आहे त्यांनी पोहे शक्यतो टाळावेत. आणि असंच आम्ही आमच्या पेशंटना सांगतो, पहिल्यांदा पोहे बंद करा, तरच आपला आम्लपित्त किंवा अजीर्ण हे बरं व्हायला मदत होणार आहे. ज्या व्यक्ती हे आजार असताना तात्पुरता उपाय करतात त्यांचे हे आजार कधीही बरे होत नाही, ते आयुष्यभर चालूच राहतात आणि त्यांच्याबरोबरच ते वर जातात. म्हणूनच हा गुणधर्माचा विषय आज मी इथे सुरू केलेला आहे. शेवटी प्रश्न येतो, मग पोहे खाणे योग्य की अयोग्य? पोह्यांचे हे गुणधर्म ऐकून आपणच ठरवावे की आपल्या तब्येतीसाठी किती प्रमाणात पोहे खायला पाहिजे ते. मी एवढंच सांगेन